नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकणजवळील बिरदवडी तालुका खेड येथील बैलगाडा घाटात एका तरुणाचा कोयत्यासारख्या धारदार हत्याराने डोक्यात आणि हातावर वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी घडली आहे. ईश्वर पंडित पवार, वय वर्षे 32, राहणार बिरदवडी तालुका खेड असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाले. गंभीर जखमी अवस्थेत ईश्वर पवार यांना चाकण येथील युनिकेअर या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बिरदवडी येथील बैलगाडा घाटात नेऊन पवार यांच्यावर हल्ला करण्यात आला. पवार यांच्या डोक्यात आणि हातावर गंभीर जखमा झाल्यात. चाकण ग्रामीण रुग्णालयात पवार यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रात्री उशिरा आणण्यात आला होता. रुग्णालयात नातेवाईक आणि बिरदवडी येथील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. चाकण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आल्याचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलं. या घटनेशी संबंधित काही जणांना पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतलं असल्याचं समजतंय, तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या ग्राहकांमध्ये होम थिएटर सरकवल्याच्या रागातून तुंबळ हाणामारी झाली. त्यामध्ये 5 जणांनी मिळून दोघांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच डोक्यात काचेच्या बाटल्याही फोडण्यात आल्या. ही घटना खेड तालुक्यातील निघोजे तालुका खेड गावातील हॉटेल स्कायमध्ये घडली आहे. या प्रकरणी महाळुंगे MIDC पोलिसात एका महिलेसह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रसाद रामचंद्र येळवंडे, वय वर्षे 24, राहणार निघोजे तालुका खेड यांनी या प्रकरणी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शेखर तुपे, नितीन फलके, दोघेही राहणार महाळुंगे तालुका खेड व 2 अनोळखी व्यक्ती आणि 1 अनोळखी महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी प्रसाद आणि त्यांचा मित्र निघोजे गावातील हॉटेल स्काय या ठिकाणी जेवण करण्यासाठी गेले होते. फिर्यादी प्रसाद हे ज्या टेबलजवळ बसले होते तिथे हॉटेलमधील होम थिएटर ठेवण्यात आले होते. ते होम थिएटर त्यांनी बाजूला सरकवले. त्याचा राग शेजारील टेबलवर बसलेल्या आरोपींना आला. त्यावरून आरोपींनी प्रसाद आणि त्यांच्या मित्राला शिवीगाळ केली. शिवीगाळ करण्यास मज्जाव केला असता आरोपींनी प्रसाद यांच्या डोक्यात काचेच्या बाटल्या मारून खुर्च्यांनी पाठीवर, हातावर आणि डोक्यावर मारहाण करत त्यांना गंभीर जखमी केले असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. तर महाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प अखेर ट्रॅकवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकल्पाचे काम महारेल या सरकारी कंपनीच्या माध्यमातून उभारले जाणार आहे. तर भूसंपादनाची जबाबदारी MSRDCकडे सोपवण्याचा निर्णय नुकत्याच मुंबई येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. निधी उपलब्ध करून देण्याऐवजी रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पाचे काम महारेलकडून काढून स्वतःकडे घेतले. तसेच यापूर्वी सादर केलेल्या DPRमध्ये 30% बदल करीत तो स्वतः राबवण्याचा निर्णय घेतला. महारेल आणि रेल्वे यांच्यात वादात या प्रकल्पाचे काम थांबले होते. मराठ्यांनी पानिपतच्या भूमीत आपले शौर्य दाखवत अटक ते कटक पर्यंत साम्राज्य पसरवून भारतीय संस्कृती जगाच्या पाठीवर नेली. पानिपत येथील रणसंग्राम भूमीत पानिपत शौर्य दिन रविवार दिनांक 14 जानेवारीला मोठ्या उत्साहात रोड बांधवांनी मोठ्या उत्साहात एकत्र येत साजरा केला. पानिपत युद्धाला 263 वर्ष पूर्ण होत असताना पानिपतच्या युद्धभूमीवर जाऊन खेडमधील तरुणांनी शूरवीर मराठ्यांना अभिवादन केले. चाकण शहराचे अभिजित जाधव यांची चाकण युवासेना शहरप्रमुखपदी निवड झाली. निवडीचे पत्र शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य नितीन गोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या करिअर कट्टा या उपक्रमाअंतर्गत हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील करिअर कट्टा विभागाला सेंटर ऑफ एक्सलन्स मंजूर झाल्याबद्दल सुमारे 1 लाख रुपयांच्या निधीचे वितरण बारामती येथे करण्यात आले. बारामती ॲग्रोच्या विश्वस्त सुनंदा पवार, BBG ग्रुपचे संस्थापक हनुमंत गायकवाड यांच्या हस्ते धनादेशाचा स्वीकार प्राचार्य डॉक्टर शिरीष पिंगळे यांनी केला. पुणे नाशिक महामार्गावर चाकण तळेगाव चौकातील पुलाखाली नाणेकरवाडी ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर कचरा सांडपाणी प्रश्न भेडसावत आहे. यामुळे नागरिकांना या ठिकाणी नीट चालता येत नाही. मजूर अड्डा व रिक्षा पार्किंग जागा उपलब्ध नाही. अन्य वाहनांची मोठ्या प्रमाणावर होणारी पार्किंग यामुळे वाहतूक कोंडी हमखास होत आहे. अशा परिस्थितीमध्ये उड्डाण पुलाच्या पूर्वेकडील बाजूस असलेला त्रिकोणी भाग
चाकण बस स्थानकापर्यंत चाकण नगर परिषद हद्दीत समाविष्ट केल्यास या भागांमध्ये चांगल्या प्रकारे स्वच्छता, सांडपाण्याचे प्रश्न व अन्य सार्वजनिक सोयीसुविधा विकास करणे शक्य होणार आहे. याबाबत देखील प्रशासनाने लक्ष द्यावे, कारण या भागात राष्ट्रीय महामार्ग व सेवा रस्त्यावर कचरा आणि अस्वच्छता असून याचे सुनियोजन करायचे असेल तर चाकण नगर परिषद हद्दीत हा भाग समाविष्ट करावा अशी मागणी होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आळंदी येथील दौऱ्याच्या वेळी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या व तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याच्या आणि पुणे-शिरूर रस्त्यांच्या निविदा प्रसिद्ध केल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. तातडीने आचारसंहितेपूर्वी या कामांचे कार्य आरंभ आदेश देण्यात येण्याची विनंती केल्याचे महामार्गाचे समन्वयक दिलीप मेतगे यांनी पुणे लाईव्हला कळवले आहे. चाकण एसटी स्टँड परिसरामध्ये अवैध धंदे, वाहनतळ व अस्वच्छता यामुळे नागरिक पुरते हैराण झालेले आहेत. याबाबत योग्य ती कार्यवाही पोलीस व वाहतूक शाखा यांनी करण्याची मागणी होत आहे. चाकण बस स्थानक क्षेत्र चाकण नगर परिषदेने ताब्यात घ्यावे अशी मागणी देखील समोर येऊ लागली आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सदस्य भास्करराव तुळवे यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना काय सांगितलंय पाहू. भास्कर तुळवे, सदस्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी. मी आज या ठिकाणी अशी सूचना देत आहे की अनेक वेळा एस टी महामंडळाला कळून सुद्धा एस टी महामंडळ या एस टी स्टँडची कुठल्याही प्रकारची देखभाल करत नाही. या ठिकाणी अनेक व्यवसाय चाललेले आहेत. या ठिकाणी संपूर्ण गाड्या लागलेल्या असतात. या खाजगी वाहनं या ठिकाणी वाहनतळ झालं की काय असं वाटतंय. वस्तुस्थिती अशी आहे की याकडं एवढं जर दुर्लक्ष असेल, आपण जर नुसतं इथंच पाहून इथे एकच फक्त करणार असाल, एस टी कोणती आली आणि कोणती गेली एवढंच सांगणार असाल तर ते योग्य नाही. मला एक प्रामाणिकपणाने सांगायचं, या ठिकाणी मटका किंग बसलेले असतात. इथं मटक्याचा व्यवसाय चालतो. इथं अनेक बाहेरच्या महिला येऊन इथं अनेक ठिकाणी बसलेले असतात. इथं दारुडे लोळत पडलेले असतात. याचं लक्ष कोण देणार? नाणेकरवाडीच्या हद्दीत असल्यामुळं हे एस टी स्टँड नाणेकरवाडीच्या हद्दीत आहे. पण याकडं लक्ष कोणी द्यायचं? नाणेकरवाडी ग्रामपंचायतीने दिलं पाहिजे, पण नाणेकरवाडी ग्रामपंचायत याच्याकडे दुर्लक्ष करते. वास्तविक पाहता ही जे एस टी स्टँड आहे हे एस टी स्टँड चाकण नगर परिषदेच्या अंडरमध्ये यावं आणि तेथील कर्मचारी या ठिकाणी येऊन सगळी साफसफाई करतील, पाहणी करतील, याची देखभाल चांगल्या प्रकारे होईल अशी मी आपल्याला विनंती करतोय. आपण यापूर्वी सांगितलं होतं आपल्याला या स्टँडवर बसून की या ठिकाणी असे गलथान कारभार चालतात, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. धन्यवाद. मी आपल्याला एवढीच माहिती देतो, परत माहिती द्यायला लावू नका अशी विनंती आपल्याला करतोय. चाकण एसटी बस स्थानकामध्ये चाकण पोलीस स्टेशन व एसटी प्रशासन यांनी समन्वयातून पोलीस मदत केंद्र कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. लवकरच या पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन होणार असल्याची माहिती चाकण बस स्थानक वाहतूक नियंत्रक वर्षा बनकर यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना दिली. वर्षा भगवंत बनकर, चाकण एस टी स्टँड वाहतूक नियंत्रक. आता चाकण बस स्थानकामध्ये जे वेगवेगळे प्रकार इथं अवैध वाहतूक किंवा वेगवेगळे धंदे नाही का, ह्या अनुषंगाने आम्ही पोलिसांशी संपर्क साधला असता. आता चाकण बस स्थानकामध्ये हे आम्ही चाकण पोलीस स्टेशन आता इथं चालू होत आहे नागरिकांच्या मागणीनुसार, आणि त्यामुळे बहुतेक लोक धंद्यांना म्हणा किंवा हे वाहतुकांना याला आळा बसणार आहे. आणि आता आमची एवढी एकच मागणी आहे की नगर परिषदने येऊन फक्त आम्हाला दिवसाआड गाडी पाठवून इथं कचऱ्याची व्यवस्था लावली तर स्वच्छता पण राहील आमची बसस्थानकामध्ये. मकर संक्रांती निमित्त हजारो सुवासिनींनी खेड तालुक्यात आपापल्या गावातील मंदिरात सोमवारी दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी पहाटेपासून गर्दी केली होती. एकमेकींना हळदी कुंकू लावत तिळगुळ घ्या गोड बोला म्हणत मकर संक्रांत उत्साहात साजरी केली. खेड तालुक्यातील चाकण, राजगुरुनगर, आळंदीसह शिरोली, खरपुडी आणि ग्रामीण भागातील गावांमध्ये असे चित्र पाहावयास मिळत होते.
संक्रांत म्हणजे आज सूर्याने मकर राशीत प्रवेश केलेला आहे. तसंच सगळ्या स्त्रिया एकत्र येतात, एकमेकीशी खेळीमेळीने वातावरण निर्माण होतं. चाकण शहरासाठी नवीन सुधारित पाणीपुरवठा योजनेकरिता भामासखेड धरणातून 2 TMC पाणी आरक्षित करण्यात यावे याबाबतचे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजपा जिल्हा उपाध्यक्ष कालिदास वाडेकर व राष्ट्रवादीचे खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी जलसंपदा प्रधान सचिव दीपक कपूर व उपसचिव संजीव टाटू यांना दिल्या. याबाबत वाडेकर यांनी काय सांगितलं पाहूयात. चाकण शहराला नव्याने सुधारित पाणी पुरवठा योजना जी आता जी मंजूर झालेली 169 कोटीची ही योजना उच्चस्तरीय कमिटी मंत्रालयाच्या यांनी दिलेली, परंतु गेले 6 महिने आपण त्या योजनेसाठी भामासखेड धरणातून आपल्याला पाणी साठा चाकण शहरासाठी आरक्षित झाला पाहिजे. तो आरक्षित अशा पद्धतीत झाला पाहिजे की 2055ची लोकसंख्या धरून आपली मागणी ती आहे की 2055ची लोकसंख्या धरून प्रति माणसाला चाकण शहराच्या 135 लिटर पाणी मिळालं पाहिजे अशी मागणी आपण चास कमान पाटबंधारे विभाग, कृष्णा खोरे महाविकास महामंडळ, या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, ते म्हणजे जलसंपदा मंत्री ते स्वतः आहेत, त्यांच्याकडे आपण केलेला पाठपुरावा आहे. परंतु आता हिवाळी अधिवेशनाच्या टायमाला आपण आपल्या या तालुक्याचे, या आमच्या महायुतीचे जे नेते आहेत, या तालुक्याचे आमदार दिलीप शेठ मोहिते पाटील, आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष असतील, राज्यमंत्री असतील, त्याचबरोबर महीदादा लांडगे असतील, यांच्या माध्यमातून यांनासुद्धा, त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेशचे आमचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील, यांच्याकडं आम्ही त्यांना या पाणी पुरवठा आरक्षित करण्यासाठी स्वतः शिफारस करावी आणि स्वतः याच्यात लक्ष घालून आम्हाला चाकण शहरासाठी ही सुधारित पाणी पुरवठा 170 कोटीची झाली, यासाठी आम्हाला आरक्षित करावं म्हणून आम्ही मागणी केली आणि याचा पाठपुरावा आम्ही गेले 6 महिने करतोय. आत्ताच नुकत्याच झालेल्या या कॅबिनेटच्या मीटिंगच्या दिवशी आम्ही या तालुक्याचे आमदार दिलीप शेठ मोहिते यांना जे निवेदन दिलं होतं, त्यांनी सुद्धा अधिवेशनामध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पालकमंत्री अजितदादांकडेच त्यांनी सुद्धा एक पत्र दिलेले आणि त्या पत्राच्या अनुषंगाने या कॅबिनेटच्या दिवशी आमची जलसंपदा विभागाकडे जे सचिव आहेत, जे प्रधान सचिव आहेत दीपक कपूर म्हणून, या दीपक कपूर यांच्या दालनामध्ये त्यांचे उपसचिव संतोष टाटू यांच्याकडे आमची बैठक लावली होती आणि त्यावेळेस आम्ही बसून दिलीप शेठ मोहिते पाटील, मी आणि आमचे सहकारी यांनी आम्हाला 135 जी लिटर पाणी पाहिजे प्रतिदिन त्याची मागणी आम्ही केलेली. शासनानं त्यांनी या कृष्णा मंडळानं 100 लिटरचा प्रस्ताव त्यांनी तयार केला होता, परंतु आम्हाला 100 लिटरचा प्रस्ताव मान्य नाही. 135 लिटर प्रत्येक माणसाला आमच्या पाणी मिळलं पाहिजे या योजनेतून, म्हणून ही मागणी केली. आणि त्या दिवशी स्वतः दीपक कपूर यांचे जे उपसचिव आहेत टाटू साहेबांनी खाली कृष्णा खोरे महामंडळाच्या जे कार्यकारी संचालक अतुल कपोले साहेब, त्याचबरोबर गुन्हाने साहेब यांना फोनवर सांगितले की तो प्रस्ताव बदलून अति तात्काळ तुम्ही 135चा प्रत्येक माणसाला 135 प्रतिदिन मिळावं अशा पद्धतीने प्रस्ताव पाठवण्याचं त्यांनी मान्य केले आणि लवकरात लवकर आपल्याला चाकण शहराला 135 लिटरच्या हिशोबाने मानशी 135चा हिशोब लावून भामासखेड धरणाचं पाणी आरक्षित करण्याचं आपल्याला होणार आहे. परंतु माझं असं म्हणणं आहे की गेले 6 महिने आपण जो प्रयत्न करतोय, या प्रयत्नामध्ये ही काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की थोडं साठा शिल्लक नाही, पण आम्हाला काही झालं तरी तुम्ही आम्हाला आम्हाला राखीव कोट्यातून पाणी द्या, आम्हाला चाकण शहराला पाणी द्या. आणि हे पाणी देण्यासाठी आम्ही त्यांच्याशी भांडतोय. मी त्यांना सांगितलंय जर माझ्या गावाला पाणी मिळालं नाही तर आम्हाला नाईलाज असतो, शासन जरी आमचं असलं तर जनतेच्या जनहितासाठी रस्त्यावर आम्हाला उतरावं लागेल. 100 दुर्ग सर करणारा एशियातील सर्वात तरुण व्यक्ती म्हणून 5 वर्षांच्या चिमुकल्या आयांश पराग ढवळे याची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. निगोजे तालुका खेड येथील धनंजय फडके यांची खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाच्या युवासेना सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी दिले. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. संबंध खूप चांगले आणि जवळचे होते आणि म्हणून आपल्याला त्यांना ताकद देणं गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांचं सहकार्य मोलाचं आणि महत्त्वाचं राहील. मी पुन्हा एकदा माझ्या दोन्ही तरुण युवकांचं स्वागत करतो. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.